गुड आफ्टरनून ऑल ऑफ यू. कसे आहात सर्वजण? ओके, ठीक आहे. कोण कोण जॉईन झाले? अक्षया, कीर्ती, एजे, बाटलीतला गंगाराम. वा, छान नाव आहेत. हा, बरोबर आहे. आपलं बुद्धिमत्ताच लेक्चर आहे. तर चला विद्यार्थी मित्रांनो, आज आपण बुद्धिमत्ता या विषयाला सुरुवात करत आहोत. दिशा अकॅडमी मध्ये आलेले सर्व विद्यार्थी यांचं या अकॅडमी मध्ये माझ्याकडून सहर्ष स्वागत. तुमचा आता मराठीचा सुद्धा तास झालेला आहे. तर बुद्धिमत्ता विषय जो आहे विद्यार्थी मित्रांनो, खूप सोपा विषय आणि इंटरेस्टिंग असा विषय आहे. बघा, बुद्धिमत्तामध्ये तुम्हाला दोन प्रकारचे प्रश्न येतात. पहिला जो प्रश्न असतो ते वर्बल टाइप्स मध्ये येतात आणि दुसरा जो प्रश्न आहे ते नॉन वर्बल मध्ये येतात. दुसरा क्वेश्चन जे आहे ते नॉन वर्बल मध्ये येतात. या वर्बल क्वेश्चन मध्ये तुम्हाला अंक सिरीज असेल, अक्षर सिरीज असेल वगैरे. कोण नाही काय नाही. तर कुठे आलो होतो? हा, तर या व्हर्बल मध्ये आपल्याला नंबर सिरीज असते, अल्फाबेटिक, आणि त्यानंतर तुम्हाला अक्षरे, कूट प्रश्न. प्रामुख्याने जर पाहायला गेलं तर यामध्ये शाब्दिक उदाहरणे किंवा शब्द असणारे तुम्हाला या ठिकाणी प्रश्न असतात. तर नॉन वर्बल मध्ये तुम्हाला काय येतं? आकृत्या. आकृत्या बेसवरच तुम्हाला काय होतात? प्रश्न आलेला आपल्याला पाहायला मिळतात. तर परंतु बुद्धिमत्ता शिकण्याच्या अगोदर नावाने येतच. तर बुद्धिमत्तामध्ये सगळ्यात मोस्ट पाहायला गेले तर मॅथ्स सुद्धा खूप महत्वाचं आहे. तर मॅथ्स का महत्वाचं? तर ह्या नंबर सिरीज मध्ये बरेचसे प्रश्न आणि शाब्दिक उदाहरणे आहेत ते मॅथ्स वर आधारित असतात. जर तुमचं बेसिक मॅथ्स क्लिअर असेल तर तुम्हाला बुद्धिमत्ता विषय हा सोपा जाणार आहे. तर सर्वात प्रथम आपण काय करूयात? पहिलेच आपलं सिरीज आहे. बऱ्याच विद्यार्थ्यांना मॅथ्स बद्दल भीती असते, मॅथ्स अवघड जाईल, काय होईल. तर जास्त विचार करू नका. तुम्हाला मॅथ्स नसेल तर आपण पहिल्यापासून सुरुवात करूयात, है ना. झिरो पासून आपण हिरो बनण्याचा प्रयत्न करूयात. तर मॅथ्स मध्ये सगळ्यात पहिल्यांदा आता तुम्ही जर पाहायला गेलं, मॅथ्सचा तास आहे की बुद्धिमत्ता? नाही, बुद्धिमत्तेचाच तास आहे, परंतु आपण मॅथ्स पाहणार आहोत. तर मॅथ्स मध्ये सुरुवात आपली कशापासून होते? मॅथ्स मध्ये अंकांपासून होते. 1, 2, 3, 4 अंक. हे जे अंक आहेत हे अंक तुम्हाला माहित आहे. तुम्ही लहानपणापासून तुम्ही अंक शिकले आहे ना. बरेचसे तुम्ही लहान असतं त्यावेळेस तुम्हाला 1 म्हणायला लावले, तुम्ही लहान तुमची आई असते है ना, आई तुम्हाला अशी समोर घेते, आई म्हणते 1, आई 1 म्हटली तुम्ही 2 म्हणता, 1 काय म्हणत नाही ना. तर हे नंबर्स कसे आहेत? हे नंबर्स आपण काय करूयात? शिकूयात. तर सर्वात पहिल्यांदा आपण काय करूयात? नंबर सिस्टीम पाहायला सुरुवात करूयात. आता नंबर सिस्टीम, नंबर्स कशाला म्हणायचं? नंबर्स कशाला? डिजिट. एक अंक म्हणजे काय? डिजिट. ह्या डिजिटचं कलेक्शन म्हणजे काय? तर नंबर. तुमच्यापाशी वह्या वगैरे असतील तर सर्व विद्यार्थ्यांनी वह्या घेऊन बसा, नोट्स काढा. हे तुम्हाला सर्व परीक्षेसाठी उपयुक्त आहे. बुद्धिमत्ता असेल, जवाहर नवोदय असेल, मंथन असेल, कोणत्याही तुम्ही शालेय स्पर्धा परीक्षेसाठी हे तुम्हाला खूप महत्वाचं आहे. हे तुम्हाला मॅथ्स मध्ये सुद्धा उपयोगी येईल आणि बुद्धिमत्ता मध्ये सुद्धा उपयोगी येईल. सर तुमची लँग्वेज कळत नाही. मी मराठीच बोलतोय, वेगळ्या कोणत्या लँग्वेज मध्ये नाही बोलत. इंग्लिश नाही, आपण सेम इंग्लिशचा आहे. मी मराठी सोबत इंग्लिश सोबत मराठी पण काही सांगेन. सेम इंग्लिश साठी आहे. ठीक आहे, काय अडचण नाही. ओके. हा, तर आपण सुरुवात करूयात. सर्व विद्यार्थ्यांनी घेतलेत, काढलेत? चला, सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला पाहायचंय
प्लेस. प्लेसेस, हे प्लेसेस म्हणजे काय? आपण मराठीमध्ये या प्लेसेसला काय म्हणतो? स्थान किंवा पोझिशन. त्याला आपण काय म्हणतो? पोझिशन. सर तुमचं अक्षर समजत नाहीये, दिसत नाहीये का? एक मिनिट चेक करतो. जरा थोडस अक्षर खराब आहे, समजून घेचाल. तरी मी चांगलं काढण्याचा प्रयत्न करतो. हा, नाही ती म्हण आहे, सुंदर अक्षर हाच अलंकार. ओके, ठीक आहे. मी जास्त आपल्या ह्या बुद्धिमत्तामध्ये जास्त गणितामध्ये सुद्धा जास्त आपला अंकांचा संबंध असतोय, परंतु ठीक आहे, काय अडचण नाही, आपण घेऊयात. तर नंबरचे स्थान म्हणजे काय? तर आपल्यापाशी काय संख्या दिलेल्या आहेत? तर आपल्या समोर कोणती संख्या दिलेली आहे? कोणती संख्या दिलेली आहे आपल्या समोर? 438 किंवा 438. काय झालं सर, कोणाचा आवाज होता? नाही, मी क्लासमध्ये आहे, बाकी दुसऱ्या क्लासमधील विद्यार्थी येत आहेत. ठीक आहे, असू द्यात, काही अडचण नाही. हा, तर आपण पाहत होतो नंबरचे स्थान. या ठिकाणी मी 3 अंकी संख्या लिहिली. कोणती संख्या लिहिलेली आहे? 438, 438 ही संख्या लिहिली आहे. तर आपल्याला या संख्येचं स्थान पाहायचंय. हे स्थान कोणतं आहे? मराठीमध्ये तुम्ही ह्याला काय म्हणता? एकक स्थान असं म्हणतात, बरोबर? किंवा इंग्रजीमध्ये आपण त्याला काय म्हणतो? युनिट प्लेस. ह्याचं स्थान काय झालं? 10th प्लेस. आणि ह्याचं स्थान काय झालं? 100th प्लेस. सर हे खूपच बेसिक होतंय. हा, होतंय बेसिक, मला पण माहिती आहे, परंतु हेच तुमचं जे बेसिक आहे, हे जे एकक स्थान आहे किंवा हे 10th प्लेस आहे, हेच तुम्हाला एक मिनिटाची गणित सोडवण्यासाठी मदत करणार आहे. तर बघा, या ठिकाणी 8ची किंमत काय झाली? आपल्याला पाहायला गेलं तर ही 8ची किंमत ही 8च राहिली. हे 10th प्लस आहे, म्हणजे 3ची किंमत या ठिकाणी तुम्हाला 30 झालेली पाहायला मिळते. आणि या 4ची किंमत 100, म्हणजे या ठिकाणी 400. जर मी ह्याला असं लिहिलं, डावीकडून लिहित आलो, तर या 4ची किंमत 400, या 3ची किंमत 30 आणि हे 8ची किंमत ही 8च राहील. अशा प्रकारे तुमचं युनिट प्लेस किंवा हे स्थान आहेत, नंबरचे स्थान जे आहेत, हे स्थान तुम्हाला समजलं असावं. यामध्ये कोणाला काही अडचण असेल, तुम्ही वह्या काढल्या असतील तर हे लगेच लिहून घ्या, हे महत्वाचं आहे. जशी मी संख्या वाढवत जाईल तशी स्थानांची किंमत सुद्धा वाढत जाते. हे युनिट प्लेस आहे, हे 10th आहे, हे 100th आहे आणि हे 1000 आहे. कोणाला काही शंका नसावी. समजते सर्वांना? यस अक्षया, बरोबर आहे, काही अडचण नाही. हा, गुड आफ्टरनून, गुड आफ्टरनून, गुड आफ्टरनून. हॅपी बर्थडे. बस बस, परत
कोणाचं नाही, दुसऱ्या वर्गातील विद्यार्थ्याचा वाढदिवस आहे, तो चॉकलेट देण्यासाठी आला होता. हो मिळेल ना, ऑफलाईन क्लासेसला जॉईन झाल्यावर तुम्हालाही चॉकलेट मिळेल. पवन कुमार, हो शिवम आपण घेणार आहोत. हो घेणार आहेत, काय अडचण नाही. सर ह्याच्यानंतर तुम्ही काय घेणार? हे आता प्लेसेस झाले, ह्याच्यानंतर आपण टाइप्स ऑफ नंबर्स हे घेणार आहोत, नंबरचे प्रकार. टाइप्स ऑफ नंबर. तर या ठिकाणी नंबर्सचे जे आपले प्रकार आहेत ते नंबरचे प्रकार आपण आता पाहणार आहोत. तर नंबरचे प्रकार जे आहेत ते सर्वांना माहित आहेत नाहीत ते आपण पाहूयात, परंतु सर्वात प्रथम आपण सुरुवात करूया इव्हन नंबरने. इव्हन नंबर. तर इव्हन नंबर काय? तर जे इंग्लिश माध्यमचे मुलं आहेत त्यांना इव्हन नंबर माहित आहेत, परंतु मराठी माध्यमचे विद्यार्थी इव्हन नंबर म्हणजेच समसंख्या. समसंख्या. तर समसंख्या कशाला म्हणायचं? ज्या संख्येचा शेवट 0, 2, 4, 6, 8, ज्या संख्येचा शेवट किंवा युनिट प्लेस जो आपण आता मागाशी समज पाहिलं आहे ना, संख्यांचे स्थान, त्यामध्ये लिहून घ्या विद्यार्थी मित्रांनो जे मी सांगतो ते. ज्या संख्यांचा युनिट प्लेस किंवा एकक स्थान हे वरील संख्येत 0, 2, 4, 6, 8, ती संख्या काय झाली? इव्हन संख्या झाली. ज्यामध्ये युनिट प्लेस हा 0, 2, 4, 6, 8 या संख्या असतात. मग ती संख्या 10 अंकी असो किंवा 2 अंकी असो किंवा 3 अंकी असो, ती संख्या कोणती झाली? समसंख्या झाली, इव्हन संख्या झाली. फ्रॉम एक्झाम्पल, ही संख्या कोणती आहे? समसंख्या. शेवट काय आला आपला? हे युनिट प्लेस, हे पाहायचं, हे युनिट प्लेस पाहायचा. 0, 2, 4, 6, 8 यापैकी जर कोणता डिजिट आला तर ती काय म्हणायची? आपली समसंख्या आहे किंवा इव्हन नंबर आहे, हे आपल्याला पाहावयास मिळतं. मग त्यामध्ये पुढली संख्या आहे, हे सुद्धा समसंख्या झाली, हे आपल्याला पाहायला येतंय. समजतंय का विद्यार्थी मित्रांनो समसंख्या म्हणजे काय? काय अडचण नाही ना? चला तर आपल्याला ह्याच्यानंतर पाहायचंय ऑड नंबर्स. ऑड नंबर्स म्हणजे काय? विषम संख्या. ज्या संख्येचा युनिट प्लेस किंवा एकक स्थान 1, 3, 5, 7, 9 हा असतो, ती संख्या म्हणजे ऑड नंबर किंवा विषम संख्या. ज्या संख्येचा शेवट 1, 3, 5, 7, 9 असतो, ती संख्या म्हणजे विषम संख्या. समजतंय का सर्वांना? ठीक आहे. कोणाला काहीही अडचण नसावी. खूप सोपं आहे. आपण एकदम सोप्यापासून जातोय, बेसिक पासून आपण काय करतोय? सुरुवात करतोय. तर चला आता आपण इथंच थोडं सुरुवात करूयात. जर मी तुम्हाला काही प्रश्न विचारले, इव्हन संख्या ही इव्हन संख्येला गुणली असता उत्तर काय येईल रे? इव्हन संख्येने इव्हन संख्येला गुणलं असता
उत्तर तुमचं इव्हनच येणार आहे. इव्हन संख्या बरोबर. फ्रॉम एक्झाम्पल 4 गुणिले 4 काय येणार? 4 इन चौक आहे. शेवटला काय आलं? 6 म्हणजे आपली संख्या कोणती झाली? इव्हनच झाली ना. ठीक आहे. जर लिहून घ्या विद्यार्थी मित्रांनो, तुमच्या कामाचं आहे. इव्हन संख्येला आपण ऑड संख्येनं गुणला असता तुमचं उत्तर काय येईल? इव्हन येईल का ऑड येईल? तुमचं उत्तर हे इव्हनच येणार आहे. दोन्ही संख्या इव्हन आहे, 5 ही संख्या ऑड आहे. तुमचं उत्तर किती आलं? 2 5 10. शेवट काय आला? 0. 0 इव्हन आहे का ऑड आहे? इव्हन आहे का ऑड आहे? आत्ताच आपण शिकलो 1 3 5 7 9 ह्या ऑड संख्या आहेत, म्हणजे इव्हन संख्या आपल्याला पाहायला मिळते. त्याच्यानंतर आपण ऑड संख्येने ऑड संख्येला गुणल्यास काय येईल? ऑड संख्येने ऑड संख्येला गुणल्यास काय येईल? इव्हन येईल का ऑड येईल? ऑडच येणार. 7 गुणिले 3 केलं तर 7 त्रिक 21 काय आलं? इव्हन आहे का ऑड आहे संख्या? ही ऑड संख्या आहे. समजते सर्व विद्यार्थ्यांना? कोणाला काही अडचण नसावी. सर हे इव्हन ऑड आम्हाला माहित नव्हतं. हा ठीक आहे, हे तुमच्या माहितीसाठी आहे आणि तुम्हाला परीक्षेमध्ये खूप महत्वाचं आहे. परीक्षेमध्ये तुम्हाला जर असे ऑप्शन जर आले तर ऑप्शन मध्ये तुम्ही ह्याच्यावरून तुम्ही काढू शकता ऑड संख्या कोणत्या, इव्हन संख्या. हे जर तुम्हाला माहित झालं ऑड गुणिले ऑड असेल तर ऑड, जर बाकीचे युनिट प्लेस बघा तुम्ही, युनिट प्लेस किती महत्वाचं आहे हे आता तुमच्या लक्षात आलेलं आहे. आता त्याच्यानंतर आपण पाहूयात, जर इव्हन संख्या अधिक इव्हन संख्या बरोबर तुमचं उत्तर काय येईल? इव्हन संख्या अधिक इव्हन संख्या, उत्तर तुमचं काय येईल? इव्हनच येणार. बरोबर. 18 अधिक 18 काय येईल तुमचं उत्तर? बरोबर का? 36च उत्तर येते तुमचं 18 अधिक 18. सर तुम्ही सोपे एक्झाम्पल देतात. हो बरोबर आहे, आपण बेसिक पासून सुरुवात करतोय ना. हो हो ठीक आहे, आपण बेसिक पासून सुरुवात करतोय. घेणार आहोत आपण ते पुढल्या लेक्चरला आपण ऍडिशन सबट्रॅक्शन पण घेणार आहोत, बेरीज वजाबाकी पण घेणार आहोत. इव्हन संख्या अधिक ऑड संख्या, तुमचं उत्तर काय येईल? इव्हन संख्या अधिक ऑड संख्या, इव्हन 4 अधिक ऑड 5 काय येईल तुमचं उत्तर? 4 आणि 5 9. 9 ही संख्या कशा इव्हन आहे का ऑड आहे? सोपं आहे, काही अडचण नाही. समजते सर्व विद्यार्थ्यांना? ऋतुजा म्हणते सर तुम्ही कोणत्या स्कूलमध्ये आहात? ऍटमॉस्फिअर पण वाटत नाही पुण्याची. मी पुण्यामध्ये नाहीये, बाहेर आहे, पण आपली अकॅडमी पुण्याची आहे, काही अडचण नाहीये. तर हा आता शेवटचं ऑड अधिक ऑड काय येणार तुमचं उत्तर? चला आता हे विद्यार्थ्यांना तुम्ही उत्तर सांगा मला, ऑड अधिक ऑड काय येईल? बघा ट्राय करा. ऑड अधिक ऑड काय येईल? जर मी 9 ही संख्या घेतली, 9 ही कसली संख्या आहे? ऑड. ऑड संख्या आहे बरोबर. आणि मी दुसरी एक ऑड संख्या घेतली, 9 आणि 3 किती? 10 11 12. तुमचं उत्तर आलं 12. 12 ही संख्या इव्हन आहे का ऑड आहे? इव्हन. बरोबर.
तर ऑड अधिक ऑड बरोबर तुमचं काय येतं, इव्हन हे तुमचं उत्तर येतं. हे तुम्हाला माहिती असावं. हे जे मी 6 फॉर्म्युले सांगितले, हे 6 फॉर्म्युले तुमचे पाठ असावेत आणि जी तुम्हाला उत्तर यायलाच हवेत, काही सुद्धा अडचण नाही. लिहून घेतलं सर्वांनी? चला आता पुढे जायचंय. नंबरचे आपण प्रकार पाहतोय. तर पहिला प्रकार आपण सम आणि विषम हे पाहिले. त्यालाच आपण काय म्हणतो, इव्हन आणि ऑड नंबर असं म्हणतो. जर कोणाला काही अडचण असेल, समजत नसेल, तर हा व्हिडिओ तुम्ही काय करा, पुन्हा पुन्हा आणखीन एकदा पहा, तुम्हाला समजून जाईल. आणि काही अडचणी असतील तर तुम्ही तर मला सांगताच आहेत. सर याच्यानंतर तुम्ही काय पाहणार, काय घेणार आहेत? नाही, आजचं आपलं पूर्ण जे सेशन जे आहे ते आपले नंबर वरती सेशन असणार आहेत. बेरीज वजाबाकी आपण ते नंतरच्या सेशन मध्ये पाहणार आहोत. तर आता इव्हन पाहिलं, ऑड पाहिलं, आता आपण पाहूयात प्राईम नंबर्स. प्राईम नंबर. आता प्राईम नंबर म्हणजे काय, तर आपण काय करतो, संख्येचे फॅक्टर पाडतो. संख्येचे काय करतो आपण, फॅक्टर पाडतो. फॅक्टर पाडणे म्हणजे काय, तर आपण संख्येचे काय करतो, अवयव पाडतो. अवयव म्हणजे काय, तर आपण भाग जाणाऱ्या संख्या काढतो. जर मी या ठिकाणी तुमच्या समोर 15 ही संख्या लिहिली, 15ला कोणत्या संख्येने भाग जातो, 15 एके 15. परत 3 ने सुद्धा भाग जातो, 5 ने सुद्धा भाग जातो आणि 15 या संख्येला 15 ने सुद्धा. बघा, 15 एके 15, 15 एके 15, 5 त्रिक 15. बरोबर. त्याच्यानंतर आहे 25. 25 या संख्येला भाग कोणत्या संख्येने जातो, 25 एक 25. परत 5 5 5 25 आणि नंतर 25च्याच पाड्यात. बघा, माहित पाहिजेत तुम्हाला हे नंबर्स, सोपे आहेत. त्यानंतर पाहूयात 13. 3 13 आणि 9 18 हा सर प्रकार काय आहे, तर ती म्हण आहे, ते मराठी विषयामध्ये, ते बुद्धिमत्तामध्ये सुद्धा आहेत. ते म्हणी 3 13 आणि 9 18 म्हणजे वाटोळे होणे. असं 13ला 13 एके 13 आणि 13 नंतर हा 13च्याच पाड्यामध्ये येतो. त्याच्यानंतर आहे 20. 20 संख्येला कोणकोणत्या संख्येने भाग जातो, कोण कोण सांगतंय? चला कमेंट्स मध्ये टाका उत्तरे लवकर. चला चला लवकर, मी सगळ्यांचे कमेंट्स पाहतोय. सर तुम्ही आमची कमेंट पाहत नाही. पाहतोय सर्वांच्या कमेंट्सवर माझे लक्ष आहे. प्रत्येकाच्या कमेंट्सला उत्तर देत बसवल तर आपला लेक्चर खूप वाढेल. 20ला भाग कोणकोणत्या संख्येने जातो? सुमय्या 1 2 4. नाही, सगळ्यांचे घेतो मी ऑप्शन. 1 2 4 5 10 आणि 20. बघा, 20 या संख्येला 1 2 4 5 10 आणि 20 या संख्येने भाग जातो. चला त्याच्यानंतरची संख्या आहे 31 31. 31 या संख्येला भाग किती जातो? 1 आणि 31. मी फळ्यावरती या ठिकाणी भाग पाडलेले आहेत किंवा फॅक्टर पाडलेले आहेत, अवयव पाडलेले आहेत. यामध्ये तुम्हाला काय दिसतंय? या संख्येमध्ये काही अशा संख्या आहेत, त्या संख्येला फक्त 1 आणि त्या संख्येने इटसेल्फ, ती संख्या आणि इटसेल्फ म्हणजे 1 आणि त्याच संख्येने त्या संख्येला भाग होतोय. इतर कोणत्याही संख्येने भाग जात नाही.
म्हणजेच आपण काय म्हणू शकतो याला, ज्या संख्येला एक आणि त्याच संख्येने भाग जातो त्या संख्येला आपण काय म्हणू शकतो, ती संख्या आहे प्राईम नंबर. सर थेटच सांगायचं नाही एवढं कशासाठी, नाही ते तुम्हाला समजलं पाहिजे त्यासाठी मी घ्यायचंय आपल्याला, हे पण पाहायचंय, त्याला वेगळं काहीतरी म्हटलं जातं म्हणून मी ते ह्याच्यातच घेतलेलं आहे. बघा, ज्या संख्येने एक आणि त्याच संख्येने भाग जातो त्याला आपण काय म्हणतो, प्राईम नंबर म्हणतो. क्षितिजा म्हणते बाकीच्या संख्यांना काय म्हणतात, हो बाकीच्या संख्येना आपण कंपोजिट नंबर म्हणतो. म्हणजे काय, ज्या संख्येला एक ती संख्या सोडून इतर संख्येने पण भाग जातो त्या संख्येला आपण काय म्हणतो, कंपोजिट नंबर असं म्हणतो. लिहून घ्या विद्यार्थी मित्रांनो, ज्या संख्येला एक आणि त्याच संख्येने भाग जातो त्या संख्येला प्राईम नंबर असे म्हणतात. सर लिहून द्या. बर ठीक आहे, लिहून देतो मी, माझं अक्षर खराब आहे. मगाशीच कोणीतरी कमेंट केली होती, सर तुमचं अक्षर समजत नाहीये. ठीक आहे, मी अक्षर चांगलं काढायचा प्रयत्न करतो. काय म्हणतो आपण त्या संख्येला, ज्या संख्येला एक आणि त्याच संख्येने भाग जातो त्या संख्येला आपण काय म्हणतो, प्राईम नंबर म्हणतो. घ्या सर्व विद्यार्थ्यांनी लवकर लिहून घ्या. कंपोजिट नंबर. कंपोजिट नंबर बघा, 15 ही संख्या मी या ठिकाणी लिहिलेली आहे. 15ला एकाही संख्येने 15 एके 15, 3 ही भाग जातो, 5 ही भाग जातो आणि 15 ही भाग जातो. बघा काय आपल्याला सांगितले कंपोजिट नंबरची व्याख्या, की एक आणि दिलेली संख्या सोडून इतर संख्येने भाग जात असेल तर 3/5 काय उत्तर येईल तुमचं. समजतंय, सर्वांच्या लक्षात येतंय.
लिहून झाल्यावरती सांगा. सर 'लिहिलं सर्वांनी? ठीक आहे. ज्यांचं राहिलं असेल त्यांनी व्हिडिओ पॉज करा आणि हे लिहून घ्या. वन टू 100 किंवा 1 ते 100. 1 ते 100 मध्ये एकूण किती प्राईम नंबर्स आहेत किंवा प्राईम संख्या किती आहेत? तर 1 ते 100 मध्ये एकूण 25 प्राईम नंबर आहेत. लिहून घ्या. परीक्षेत प्रश्न येऊ शकतो तुम्हाला. ऑप्शन दिले जातात. 1 ते 100 मध्ये किती प्राईम नंबर्स आहेत? तुम्हाला ऑप्शन दिले जातात 23, 24, 25, 26. मग त्याच्यातले एक ऑप्शन असतो. लिहून घ्या. 1 ते 100 मध्ये आपल्याला 25 प्राईम नंबर पाहायला मिळतात. एक ते 50 मध्ये आपल्याला 15 प्राईम नंबर पाहायला मिळतात आणि 51 ते 100 मध्ये 10 प्राईम नंबर्स पाहायला मिळतात. सर एक हा नंबर प्राईम की बरोबर आहे. एक हा नंबर जो आहे एक हा जो नंबर जो आहे नाही मी त्याच्यानुसार तुम्हाला सांगितलं होतं परीक्षेच्या दृष्टीने प्रश्न कसा येऊ शकतो. परंतु एक ही संख्या जी आहे, एक हा जो नंबर आहे तो प्राईम पण नाहीये, प्राईम पण नाही आणि कंपोजिट पण नंबर नाही. हे लक्षात ठेवा. एक ही संख्या प्राईम पण नाही आणि कंपोजिट सुद्धा नाही. येते सर्वांच्या लक्षात? एक ही संख्या प्राईम पण नाही आणि कंपोजिट सुद्धा नाही. येते सर्वांच्या लक्षात? सोपं आहे, काही सुद्धा अवघड नाही. प्राईम नंबर आणि कंपोजिट नंबर यामध्ये तुम्हाला फरक कळाला. प्राईम नंबर कशाला म्हणायचे? ज्या संख्येला एक आणि त्याच संख्येने भाग जातो तिला कसली संख्या म्हणायची? प्राईम संख्या म्हणायची. बरोबर. आणि ज्या संख्येला एक आणि दिलेली संख्या सोडून इतर संख्येने भाग जात असेल तर तिला कंपोजिट नंबर असे म्हणायचे. येते सर्वांच्या लक्षात? एक ते 50 मधल्या प्राईम नंबर सांगा बरे. 2, 3, 5, 7, 11, 13. चला सांगा पटापट सर्व विद्यार्थी. सांगा प्राईम नंबर. आताच आपण शिकलो ना. 17, 19, 23. हे लिहून घ्या. आता तुम्ही काही काढत बसणार नाही मला पण माहिती आहे, पण लिहून घ्या. 29, 31, 37, 41, 43 आणि 47. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15. बरोबर. 1 ते 50 मधल्या ह्या किती संख्या आहेत? 15 संख्या आहेत का? नाहीतर म्हणताल सर तुम्ही लिहून दिला आम्हाला संख्याच सांगितल्या नाहीत.
प्राईम नंबरला सर मराठीत काय म्हणतात? मूळ संख्या असं म्हणतात, मूळ संख्या. लिहिलं सर्व विद्यार्थी? चला आता ह्याच्यानंतर आपल्याला पाहायचंय ट्विन प्राईम नंबर. ट्विन प्राईम नंबर त्याला मराठीत आपण काय म्हणू शकतो? जोड मूळ संख्या. जोड मूळ संख्या. ठीक आहे, मी फळ्यावर काही संख्या लिहितो, तुम्ही त्याचं निरीक्षण करा. मी फळ्यावरती काही संख्या लिहिल्या, त्यामध्ये तुम्हाला काय दिसतंय? संख्या दिसतात. ऑब्झर्वेशन करा, संख्यांमध्ये काय दिसते तुम्हाला? 3 5 बघा, किंवा 5 7 बघा, किंवा 11 13 बघा. बघा काय दिसतंय? वैभवी म्हणते सर या दोन संख्यांचा फरक हा 2 आहे. आकाश म्हणतो या दोघांच्या मधील एक संख्या गायब आहे. दोघांचंही बरोबर आहे. बघा या दोन संख्येमधला फरक 2 येतो. बरोबर, फरक 2चाच आहे ना. 3 4 5, 3 आणि 4 म्हणजे 2. आणि किंवा या दोन संख्यांचा मधली जी एक संख्या आहे ती एक संख्या नाही या दोघांच्या मध्ये. बरोबर, अशा संख्या की ज्या सलग संख्या आहेत परंतु मधली संख्या नाही आहे ना. या 3च्या मध्ये 4 नाहीये, इथे 6 नाहीये, इथे 12 नाहीये, इथं 18 नाहीये, आणि इथं 72 नाहीये. बघा अशा संख्या ज्या दोन संख्यांच्या मध्ये एक संख्या नाही, सलग संख्यामधील एक संख्या नाही, किंवा यांचा फरक 2 आहे, अशा संख्यांना आपण काय म्हणतो? जोड मूळ संख्या असं म्हणतो. 1 ते 100 मध्ये 8 ट्विन्स आहेत, 8 ट्विन प्राईम नंबर्स आहेत. एक ते 100 मध्ये 8 ट्विन प्राईम नंबर्स किंवा 8 जोड मूळ संख्या आपल्याला पाहायला मिळते. लिहिलं? समजते का ज्योती? श्रेया काय अडचण?
पार्थ काय अडचण, उज्ज्वल काय अडचण, समजतंय? सोपं आहे. आपण बेसिक पासून आपल्याला हिरो बनायचं, 0 पासून सुरुवात करून आपल्याला मॅथ्स मध्ये हिरो बनायचं. कन्सेप्ट समजणं महत्वाचं आहे, बरोबर? चला आता आपल्याला को प्राईम नंबर पाहायचे. चला मी तुमच्या समोर काही अंक देतोय. चला ह्याचे फॅक्टर्स पाडा, अवयव पाडा 2चे आणि 21चे. पाडा. चला सर्व विद्यार्थी अवयव पाडा. 1 आणि 2. 1 3 7 21. जर तुम्ही यामध्ये निरीक्षण केलं असेल तर तुम्हाला यामध्ये 1 ही संख्या इतरत्र आहे. 1 ही संख्या जी आहे ती तुम्हाला 2 मध्ये पण दिसते आणि 21 मध्ये पण दिसते, परंतु बाकी संख्या तुम्हाला इकडे आणि इकडे कुठेच पाहायला मिळत नाही. म्हणजे आपण असं म्हणू शकतो का, ज्यावेळी दिलेल्या 2 संख्यांचा कॉमन फॅक्टर हा फक्त 1 आणि 1च असतो, त्या संख्येला आपण काय म्हणतो, को प्राईम नंबर असं म्हणतो. ज्यावेळेस तुम्हाला 2 संख्या दिल्या जातील तेव्हा त्यामध्ये फक्त 1 आणि 1च हा कॉमन फॅक्टर दिसतोय, तर कोणत्याही संख्या आपल्याला कॉमन दिसत नाही. म्हणजेच हा काय झाला, आपला हा को प्राईम आहे, ज्यामध्ये फक्त 1 आणि 1च कॉमन दिसतो, बाकी तर संख्या दिसत नाही. ठीक आहे. आणखीन एका उदाहरणाने तुम्हाला समजावून सांगतो की 21 आहे, बरोबर, आणि त्याच्यानंतर 28 आहे. चला 28 चे फॅक्टर पडा. 21 चे फॅक्टर 1 3 7 21 आणि 28 चे 1 2 4 7 14 28. यामध्ये बघा 1 ही संख्या आहे आणि 7 पण संख्या आहे. आता तुमच्या लक्षात आले असेल को प्राईम, लक्षात आलं तुमच्या? आता याच्यामध्ये सांगा बरे, को प्राईम संख्या कोणती आहे, पहिल्या ऑप्शन मधली का दुसऱ्या ऑप्शन मधली? को प्राईम संख्या कोणती आहे, पहिल्या ऑप्शन मधील का दुसऱ्या ऑप्शन मधील? बरोबर, अक्षयाने उत्तर बरोबर सांगितलेलं आहे. वरील संख्या जी आहे को प्राईम आहे, खालची संख्या को प्राईम नाही. उदाहरण देऊयात तुम्हाला सोडवायला. 3 आणि 7 ही संख्या को प्राईम आहे किंवा नाही, तुम्ही सांगा. 3 व 7, 3 आणि 7 ही संख्या को प्राईम आहे किंवा नाही हे सांगा. सोपं आहे. किमान तुमचे 10 पर्यंत तरी पाठ असतील ना, मग हे तुम्हाला सांगताच यायला पाहिजे. 3 आणि 7 ही संख्या को प्राईम आहे किंवा नाही. आहे आहे आहे, ऋतुजा आहे, संजय आहे, प्रद्युम्न पण आहे, विवेक आहे. जे सर्वांचे उत्तर आहे आहे म्हणजे तुम्हाला समजत आहे असं म्हणायला मला काही हरकत नाही. तर 3 आणि 7 ही संख्या जी आहे ती को प्राईम संख्या आहे. जर मी तुम्हाला याच्यातून आपण 2 निष्कर्ष काढूयात.
ह्याच्यातून आपण 2 निष्कर्ष काढूयात. कोणत्याही 2 कॉन्झिक्युटिव्ह संख्या त्या कोप्राईम आहेत किंवा नाहीत. कोणत्याही 2 कॉन्झिक्युटिव्ह नंबर्स. कॉन्झिक्युटिव्ह नंबर माहित आहेत तुम्हाला? सलग संख्या असं आपण त्याला म्हणू शकतो. 2 आणि 3, त्याच्यानंतर 4 आणि 5, 11 आणि 12 ह्या संख्या कॉन्झिक्युटिव्ह संख्या म्हणजेच काय, सलग संख्या. 2 नंतर 3 येतं, 4 नंतर 5 येतं, 11 नंतर 12 येतं. या दोन्ही संख्या कोप्राईम आहेत किंवा नाही. तर ह्या दोन्ही यस, कोणत्याही 2 कॉन्झिक्युटिव्ह संख्या ह्या प्राईम असतात, कोप्राईम असतात. माफ करा, कोणत्याही 2 सलग संख्या ह्या कशा असतात, कोप्राईम असतात. समजते सर्वांच्या लक्षात येतं. हीच तर गणिताची खेळ आहे. आकड्यांसोबत तुम्ही खेळला तर तुम्हाला गणित समजणे सोपं जाईल. एनी 2 प्राईम नंबर्स आर कोप्राईम. कोणतेही 2 प्राईम नंबर्स हे कोप्राईम असू शकतात का? येस और नो. कोणतेही 2 प्राईम नंबर घ्या. कोणतेही 2 प्राईम नंबर हे कोप्राईम असू शकतात का? 5 आणि 7 सांगा. कोणतेही 2 प्राईम नंबर हे कोप्राईम असू शकतात का? चला, 5 ला भाग किती जातो? 5 एके 5 आणि 5 व्यतिरिक्त पाडत नाही. 7 एके 7. 11चं पण एक घेऊयात. 11 पण प्राईम नंबर आहे. 13 पण प्राईम नंबर आहे. बरोबर. म्हणजे आपण असं म्हणू शकतो, कोणत्याही 2 प्राईम संख्या ह्या कोप्राईम संख्या असू शकतात. समजतंय? सर्वांच्या लक्षात येतंय? अक्षया काय म्हणते? सर समजतंय. याच्यामध्ये काय अडचण असेल तर सांगा. ठीक आहे, आपण शेवटचा आपण ट्रायंग्युलर नंबर घेऊयात. ट्रायंग्युलर नंबर. त्यालाच आपण मराठीमध्ये काय म्हणूयात? त्रिकोणी संख्या. चला आता मुलींकडे जाऊयात. रांगोळी काढायला कोणाकोणाला येते मुलींमध्ये? ऋतुजा जमते, वैभवी जमते, विश्वंभर. अरे वा, तुला पण जमते का? छान. म्हणजे मुलं सुद्धा आजकाल रांगोळी काढतायत. ठीक. काय दिसतंय बाळांना तुम्हाला? इथं एक टिंब किती आहे रे? इथं टिंब किती आहेत? 1. इथे किती आहेत? 3. इथे किती आहेत? 6. इथे टिंब आहे 1, इथे टिंब आहे 3, इथे टिंब आहेत 6, इथे टिंब आहेत 10. बरोबर. बघा, यामध्ये मी काय केलं रे?
यामध्ये मी काय केलं, 2 ऍड केलं, बरोबर. ह्याच्यात 2 ऍड केलं, 3 झाले. ह्याच्यात पुढे मी काय केलं, 3 ऍड केलं, 6 झाले. ह्याच्यात मी काय केलं, 4 ऍड केलं, 10 झाले. आता ह्याच्यात मी 5 ऍड केले तर तुमचे काय होतील, आपलं सॉरी 4, बरोबर आहे. 5 जर ऍड केले तर ही संख्या तुमची जी आहे ती 15 होणार आहे. जर तुम्ही नीट निरीक्षण केलं तर त्या ठिकाणी तुम्हाला काय दिसते, टिपक्यांची रांगोळी जी त्रिकोणाकृती आहे, म्हणजे तुम्हाला या ठिकाणी दिसते. त्यांचा जो शेप जो आहे तो शेप आपल्याला कसा पाहायला मिळतोय, त्रिकोणाकृती शेप पाहायला मिळतो, म्हणून याला त्रिकोणी संख्या असं म्हटलं जातं. समजतंय सर्वांना? जर मी तुम्हाला प्रश्न विचारला, फाइंड फिफ्थ ट्रायंग्युलर नंबर, 5वी त्रिकोणी संख्या काढा, तर तुम्ही काय करणार आहे, 1 मध्ये 2 ऍड केलं, 3, 3 मध्ये 3 ऍड केलं, 6, 6 मध्ये 4 ऍड केलं, 10, 10 मध्ये 5 ऍड केलं, 15, 15 मध्ये 6 ऍड केलं तर काय, 21, बरोबर का. 15 आणि 6 21, बरोबर का. तर तुमची 5वी त्रिकोणी संख्या कोणती, 1 2 3 4 5, 15 ही तुमची 5वी त्रिकोणी संख्या झाली, बरोबर. समजतंय सर्वांना? तर चला मी पुढला एक लिहून घेतला हा. चला मी तुम्हाला एक प्रश्न देतो. फाइंड 7th ट्रायंग्युलर नंबर, 7वी त्रिकोणी संख्या काढा. सर कशासाठी पुसली, असंच पुसलं. असंच पुसलं, काढा बरे. बघा मी 6 पर्यंत आलो होतो, 21 पर्यंत आलो होतो. आपली 21 ही 6वी त्रिकोणी संख्या होती. त्याच्यामध्ये किती ऍड केलं होतं, आता याच्यामध्ये तुम्ही काय करा, 7 ऍड करा. 21 आणि 7 तुमचे 28 हे तुमचं उत्तर आलं. म्हणजे तुमची 7वी त्रिकोणी संख्या किती आहे, 28. कोणाकोणाचं 28 आलं, तुमच्यात आलंय कोणाचं 28? येस, सोपं आहे ना. ठीक आहे, चला आता आपण पुढे जाऊयात. हे सोपं झालं. तर आता 15वी त्रिकोणी संख्या काढा बरी. आता बाळांनो तुम्ही रांगोळ्या पण काढत बसू नका आणि तुम्ही ऍडिशन पण करत बसू नका. मी तुम्हाला काय करतो, एक शॉर्ट ट्रिक देतो. शॉर्ट ट्रिक है ना. तुम्ही असं किती खेळत बसणार आहे का, समजणार पण नाही तुम्हाला. मग यासाठी शॉर्ट ट्रिक काय आहे की, विचारलेली संख्या गुणुले पुढील संख्या भागिले 2. शॉर्ट ट्रिक्स, विचारलेली संख्या गुणिले पुढील संख्या. हे सूत्र पाठच ठेवा, त्याशिवाय लगेच तुमचं काय येईल, उत्तर निघेल. तर आपल्याला विचारलेली संख्या कोणती आहे, 15 गुणुले पुढील संख्या 16 भागिले 2. बे कबे बे 8 16, 15 8 15चा पाडा येतोय. आलं का तुमचं उत्तर?
बरोबर का? 15 × 8 200 उत्तर आले का? आले? सोपं आहे. सर या सूत्राने 7चं काढू आपण. हा, मी मगाशी तुम्हाला 7 संख्या दिलती ना, चला 7चं आपण काढूयात. 7 × 8 / 2 बे एक बे बे दुनी 4 बे त्रिक 6 बे चौक 8 7 चौक 4 7 28. आलं का तुमचं उत्तर? 28 आले का? मगाशी तुम्ही 28 काढले, आता पण सूत्रानुसार सुद्धा 28 आले ना. अक्षया म्हटली होती सर सूत्रानुसार काढून दाखवा 7चं. अरे बाळांनो, विश्वास ठेवा माझ्यावर, मी नाही तुम्हाला. शॉर्ट ट्रिक सगळ्यांच्या लक्षात राहील का? चला मी तुम्हाला एक संख्या देतो, तुम्ही त्या संख्येची त्रिकोणी संख्या काढा. 25ची त्रिकोणी संख्या काढा. 25 ट्रायंग्युलर संख्या. 25वी त्रिकोणी संख्या काढा दिलेल्या सूत्रानुसार. चला 30 सेकंदात तुमचं उत्तर निघलं पाहिजे. सोपं आहे. दिलेली संख्या गुणिले पुढील संख्या भागिले 2. ला कितीने भाग जातो? 13 दुने 26. 13 2 जा 26. पाडेपाठ पाहिजेत बाळांनो तुमचे. पाडेपाठ रोज एक पाडा पाठ करा, तुमचं गणित सुटून जाईल. बघा 25 × 26 / 2 बे एक बे 13 दुने 26. 25 × 13. बघा तुमचं उत्तर 325 यायला पाहिजे. 325 हे तुमचं उत्तर यायला पाहिजे. आलं का 325 उत्तर? चला कमेंट्स मध्ये उत्तर द्या सर्वांनी लवकर लवकर. आजच्या या सेशन मध्ये कोणाला काही अडचण आहे का? समजतंय सर्वांना? आता पाहूयात नॅचरल नंबर्स. नॅचरल नंबर्स हे मला वाटतं तुम्ही 7वीला शिकलेला असताल. शिकलाय तुम्ही 7वीला? नॅचरल नंबर्स जे आपण काय करतो, सुरुवात करतो. म्हणाल जर तुम्हाला अंक विचारले तर तुम्ही सुरुवात करून करता 1 पासून. जनरली तुम्ही 1 पासूनच सुरुवात करता ना. 1 2 3 4 5 6 7 वगैरे पुढे जे काय असेल ते. त्याच्यानंतर होल नंबर्स. होल नंबर्स होल्स नंबर्स ज्याची आपण सुरुवात कशाने करतो? 0 पासून. 0 1 2 3 4 5 6 7. फ्रॅक्शनल नंबर्स.
फ्रॅक्शनल नंबर्स हे जे a छेद b या स्वरूपात असतात, म्हणजेच 1/4, 5/8, 9/12 या स्वरूपामध्ये असतात. याला आपण काय म्हणतो, फ्रॅक्शनल नंबर्स माहित असावेत. आणि शेवटचं डेसिमल नंबर्स. सर 1 तास होऊन गेलेला कळाला नाही. 1 तास कुठे झाला? आपलं लेक्चर उशिरा सुरू झाले. नाही, 12 वाजता कुठे लेक्चर सुरू झाले आपलं? सर 1:15 वाजली. बघा, डेसिमल नंबर जे आहेत ते तुम्हाला पॉइंट स्वरूपामध्ये पाहायला मिळतात. 0.1, 5.3, 6.8 म्हणजे या दोन संख्येच्या मध्ये टिंब असतो बघा, त्याला आपण काय म्हणतो, डेसिमल नंबर्स असे म्हणतो. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण हे सर्व पाहिलं. जर कोणाला काय अडचण असेल कमेंट्स मध्ये घ्या, किंवा हा व्हिडिओ तुम्ही काय करा, पुन्हा पुन्हा रिपीट करून पहा, तुमच्या सर्व अडचणी दूर होतील. तर पुढील लेक्चरला आपण भेटूयात. बाय.